अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या वतीने जागतिक ग्राहक दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला पुरस्कार 2024चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस उपायुक्त परिमंडळ 2च्या मोनिका राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्राहक न्यायाधीश मंदाकिनी भोसले, तर प्रमुख पाहुणे म्हणून निलिमा साठे, शर्मिष्ठा घारगे, एसीबी पोलीस अधीक्षक नाशिक योगेश पत्तासे, राज्य ग्राहक संरक्षण परिषद मुंबई विजय लक्ष्मी आहेर, शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नूतन मिस्त्री, अभिनेत्री वर्षा पाटील, पोलीस उपनिरीक्षक भारती साळवे, नगराध्यक्ष यांची उपस्थिती लाभली। अरुची चव्हाण आयोजनासाठी प्रदेशाध्यक्ष महिला, सोनल कदम लीगल ॲडव्हायझर, अस्मिता जोंधळे जिल्हा संघटक, महेश जाधव जिल्हाध्यक्ष आदी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमास नीता सोनवणे, अलका भावसार, रजनी घुगे, भारती एकनाथ माळी, रोहिणी धरमवीर कुमावत, प्रीती महेश उपाध्ये, अनिता सोनवणे, सरिता निंबाळकर, सुनीता गुंजाळ, संगीता घिसाडे, मानता काळू खराटे, मीनाक्षी संजय हिरे, हर्षा फटनानी, अनिता जाधव, मीनाक्षी हिरे, शोभा सुमराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। आजही आजच्या जगातली स्त्री सह्याद्रीसारखी ताठ मानेनं उभी आहे। अशा स्त्री शक्तीच्या जागरणासाठी आजचा या कार्यक्रमाचा सोहळा आपल्या अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान मला बोलले की नक्की येणार का, कारण मी नाशिकमध्ये असते। मी त्यांना सांगितलं की कुठेही असेल तरी मी नक्की येणार। आणि महिला पुरस्कार देणं, कारण पुरस्कार मी पण घेतलेले आहेत। आजवर मी 1000 पुरस्कार घेतले, इंटरनॅशनल, नॅशनल, सगळ्याच प्रकारचे। भारताबाहेर जाऊनही आपल्या देशाचं नाव आज मी खूप मोठं केलेलं आहे। हा मला माझा सुद्धा अभिमान वाटतो। आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक खारीचा वाटा म्हटलं तर अरुचिताई पण आहेत। तर त्यांनी मला सांगितलं की तुला गाणं गायचं, तर मी गाणं वगैरे असं काही नाही, तुमच्यासाठी म्हणून गुणगुणणार आहे। कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, सबको जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। आपण गाण्यांचा कार्यक्रम एक स्पेशल घेणार आहोत। हे अरुचिताईंना विनंती केलेली आहे। एक छानसा गेट टुगेदर पण आपण करणार आहोत, त्याचा बराचसा सहभाग माझा आहे। कारण पुरस्कार आपण घेत असतो आणि पुरस्कार घेतल्यानंतर जो एक आनंद असतो आपला कौतुक सोहळा बघण्यासाठी। खरं तर आज जागतिक ग्राहक दिन आहे, पण इथे असलेल्या उपस्थित महिला बघता मला असं वाटतं की पहिल्यांदा शुभेच्छा जागतिक महिला दिनाच्या दिल्या पाहिजे। आणि तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। आणि आज जागतिक ग्राहक दिन आहे, त्यानिमित्ताने मी 2 शब्द सांगते की पहिल्यांदा जागतिक जेव्हा ग्राहकांच्या हक्कांचा प्रश्न आला तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन जे राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनेडी
तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या भाषणात 15 मार्च 1962 साली जागतिक ग्राहकांच्या हक्कांबद्दल सांगितलं. त्यामुळे आजचा दिवस जो 15 मार्च आहे तो ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आणि ग्राहक न्यायालयात येण्यासाठीची जी काय प्रोसिजर आहे, आता माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की कधी आपण प्रत्येक जण जो आहे नागरिक देशाचा जगातला कोणी तो प्रत्येक जण कोणाचा ना कोणाचा ग्राहक आहे. त्याच्यामुळे कोणी आपण वस्तू किंवा सेवा विकत घेताना ती बिल व्यवस्थित घेतली पाहिजे आणि कुठेही आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा आपण सेलच्या नावाखाली किंवा डिस्काउंटच्या नावाखाली बिलं घेत नाहीत व्यवस्थित आणि तिथे आपली फसवणूक होते. तर ग्राहक न्यायालयात येण्यासाठी कुठल्या कुठल्या बाबतीत आपल्याला जायला पाहिजे हा प्रश्न बऱ्याचदा लोकांना पडलेला असतो. तर त्या बाबतीत मी सांगेन की कुठल्याही बाबतीत जसं की इन्शुरन्स कंपनी आहे, बिल्डर आहे, वीज वितरण कंपनी आहे किंवा कुठलीही वस्तू किंवा सेवा आपण ज्यांच्याकडून मोबदला देऊन विकत घेऊ शकतो, अगदी डॉक्टरांच्या विरुद्ध असो, मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस असो, तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक ग्राहक न्यायालय असते. तर तिथे 50 लाखापर्यंतचे जे कुठले आपले क्लेम असतील त्या संदर्भात आपल्याला महाराज शिक्षणाच्या दैवत सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना त्रिवाद करून मी माझे 2 शब्द सुरू करते. आज अखिल भारतीय उपभोक्ता संघटन ह्या संघटनेतर्फे जागतिक महिला दिन व जागतिक ग्राहक दिन ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी महिलांना पुरस्कार ठेवलेला आहे आणि या पुरस्काराबद्दल 2 शब्द मी तुम्हाला प्रास्ताविक करत आहे. जागतिक ग्राहक दिन, आता बरेच अशा महिला आहेत, आपल्या जयेश मॅडम इथे येऊन गेल्या, त्यांनी बरेच 2 शब्द तुम्हाला सांगितलं. पण जागतिक ग्राहक दिनाचा अर्थ असा आहे का आपण मार्केटमध्ये कुठलीही वस्तू घ्यायला जातो, खरेदी करायला जातो, काही न बघता आपण शॉपिंग करतो, कुठलीही वस्तू घेतो, त्याची एक्सपायरी डेट बघत नाही, त्याच्यावरती किती दिवसाचं मुदत संपली काय ते काही बघत नाही आणि ती वस्तू आपण घरी घेऊन येतो. लहान लहान मुलं खातात किंवा आपण स्वतः पण खातात, त्याचं फूड पॉयझन होतं आणि मग त्याच्यानंतर ते दवाखान्यामध्ये आपल्याला स्वतःचे पैसे घालावे लागतात. त्याच्यासाठी ग्राहक जागतिक दिन हा जो हक्क आज केलेला आहे, तर त्या ग्राहक दिनाच्या दिवशी ज्या महिला किंवा पुरुष जे मार्केटमध्ये जातात, आता साधारण म्हणजे आपण जेव्हा गॅस खरेदी करतो, गॅसची टाकी, जेव्हा त्या गॅसच्या टाकीवरती 1, 2, 3 असे नंबर असतात. 1 म्हणजे जानेवारी, 2 म्हणजे फेब्रुवारी, 3 म्हणजे मार्च. जेव्हा टाकीवरती 3 नंबर असेल तर तो मार्च महिन्याचा चालू सिलेंडर आहे. तेव्हा आपण म्हणतो का ते सिलेंडर पूर्ण फुल भरलेलं आहे. आणि जेव्हा त्या टाकीवरती जेव्हा 1 नंबर असेल तर ते जानेवारीचं असेल, तेव्हा आपण म्हणतो का त्या सिलेंडरमध्ये 15 लिटर 15 किलो किंवा 14 किलो काय असेल ते नसतं, ते फक्त 7 किंवा 8 किलोचं सिलेंडर असतं. जेव्हा आपण सिलेंडरवाले आणतात आपल्या दाराशी, आपण ते घेतो, ते कधी मोजून घेत नाही, त्यांना 15-20 रुपये जास्त देतो. तो ग्राहकांना द्यायचा अधिकार नाहीये. असं GR आहे का तुम्ही सिलेंडर घेताना त्यांना 20 रुपये द्या, असं काही नाहीये. पण आपण एक माणुसकी म्हणून देतो, पण ते सिलेंडर देताना आपण मोजून नाही घेत. जेव्हा ते 20 रुपये देतात ते मोजून नाही घेत. मग आपण विचार करतो का सिलेंडर घेतो त्यावेळेस ते 15 दिवस किंवा 3 आठवड्यात जातं. तेव्हा स्त्री बनती गृहिणी नवऱ्याला सांगते अहो सिलेंडर संपलं, आता काय करायचं, अरे आत्ताच भरलं ना, अजून तर महिना पण नाही झाला. अरे पण तुम्ही घेताना ते चेक केलं का? 1, 2, 3 जो महिना चालू आहे, समजा मे महिना आहे, मे महिन्याचा 5 हा आकडा असतोच त्याच्यावरती. पण प्रत्येक गृहिणींना सांगते मी, इथे सर्व माझ्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनींना सांगते सिलेंडर चेक करताना तुम्ही 1, 2, 3, 4 हे आकडे चेक करा, तर सिलेंडर घ्या. नाहीतर आपण सिलेंडरच्या त्या माणसावरती आपण कारवाई कंझ्युमर करू शकते आणि त्यांना त्याचा भरतावा भरावा लागतो. दुसरी गोष्ट, जेव्हा भाऊसार मालेगाव पुरस्कारती आहे मी. अरुणाताईंनी आज जो इथं महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमचा जो सत्कार ठेवलेला आहे, खरंच अरुणाताईचं कार्य हे खूप अभिमानास्पद आहे. आज ग्राहक दिन आहे त्यानिमित्ताने आणि अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेतर्फे त्यांनी आमच्या महिलांचा जो कार्यक्रम ठेवला आहे, तर आम्ही त्यांचे खूप ऋणी आहे आणि अरुणाताईच्या हातून असेच चांगले कार्य घडो आणि आम्हाला त्यांनी बोलवावं. थँक्यू.
आज ग्राहक दिन आणि ग्राहक दिनानिमित्त अरुची चव्हाण यांनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमासाठी आम्ही मालेगाववरून आलेलो बरेच महिला. तर महिलांचा हा सन्मान जो आहे त्या सन्मानासाठी आम्ही आजच्या कार्यक्रमाला मालेगावकडून आम्ही सर्व पुरस्कारार्थी आम्ही शुभेच्छा देतो आणि अरुणाताईंचे अरुचीचे आम्ही आभार मानतो. थँक्यू. माझं नाव अरुची चव्हाण. माझं नाव अरुची चव्हाण. मी अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या माध्यमातून मला हरिशंकर शुक्ला राष्ट्रीय अध्यक्ष यांनी प्रदेशाध्यक्ष ह्या पदाची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. तरी मी ह्या पदाचा कुठल्याही प्रकारे गैरवापर करणार नाही व कुठल्याही मार्केटमध्ये समाजामध्ये आणि लोकांची जी फसवणूक होती आहे त्या फसवणुकीला आळा घालेल आणि माझ्यावरती प्रदेशाध्यक्षाचा जबाबदारी दिली त्या पदाला मी मान्य राहील. आणि मी आज जो कार्यक्रम अखिल भारतीय उपभोक्ता संघटनेच्या माध्यमातून आणि जागतिक महिला दिन ऑलरेडी संपलेला आहे पण जागतिक ग्राहक दिनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि ज्या कर्तव्यनिष्ठ महिला ह्या महिलांना मी 15-16 महिलांना पुरस्कार ठेवलेला आहे. आणि माझ्या ह्या कार्याच्या महिलांची दखल घेऊन मी आज जागतिक महिला दिनानिमित्त आणि जागतिक ग्राहक दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि माझे एवढे 2 शब्द बोलून मी माझे इथेच संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.